हे अरे तुम्ही स्पर्धेत भाग घेतलायस होय? काय बापू ओरडा लागली तिकडे. श्रावण संपलाय, दुकानात गर्दी झाली. असू दे आजा, ही बघ की मी कसली भारी रांगोळी काढली. आता ही रांगोळी बघून शीतल माझ्या पिदा होत्या का नाही बघ. अरे एसटी का काढली? एसटी नव काय मग काय टॉयटॉनिक आहे. काय आणि ती बघ, तिथं आम्ही दोघं पण आहे, शीतल आणि मी. कुठं आहे? अरे ही काय, ही शीतल आणि ह्यो मी. अरे होय की. कसलं मला इंटरनॅशनल सुचलंय होय का नाही. माझं डोकं लय फास्ट आहे का नाही आजा. वय लयच फास्ट चालते बघ. हा आता बघ, मी पहिला नंबर काढतो म्हणजे शीतल माझ्या इम्प्रेस होत्या. कशी वाटली आयडिया? काढ बाबा काढ. टॅलेंट कोणाला विनर करायचं सांगितलं ना? भैया तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, जे काय करायचंय ते मी बरोबर करतो. There you are. काय येते का रांगोळी काढाय? बघ की. शितले अगं भारीच काढलीस की रांगोळी. पण अजून पूर्ण थोडी झालीये. हा आता अजून काय राहिले यात? काय माहित, काहीतरी राहिल्यागत वाटतंय. काय राहिले? तेच कळना. आता एवढी भारी रांगोळी काढली आणि अजून काय राहिले मग? इथं काहीतरी लिहायला पाहिजे, पण काय लिहायचं तेच सुचत नाही. माझी रांगोळी बघायला पण आले नाहीत आणि तिकडे जाऊन त्या शितली बरोबर गप्पा मारत बसलेत. हा ली. काय? लाखात एक माझा फौजी. तर या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या आहेत, म्हणजे अक्षरशः परीक्षकांना विचार करायला भाग पाडलाय. यातून परीक्षकांनी एक नंबर काढलेला आहे. आणि विजेते आहेत जयश्री भोईटे. टॅलेंट व्हॉट इज दिस? हा, जेडीला का विन केलं? शीतलने विनर व्हायला पाहिजे होता ना. अहो शांत व्हा भैया. शीतलसाठी स्पर्धा घेतली म्हटल्यावर शीतल विनर व्हायला पाहिजे होती.
आता कसं पडणार शीतलवर इम्प्रेशन? मामीला जर इम्प्रेस करून तिच्याकडून आपलं काम काढून घ्यायचं असेल तर JD ला विनर करावी लागणार. तुझं तर मला कधी काय कळतच नाही बघ. भैया खूप काय मिळवायचं असेल ना तर थोडंफार गमवावं लागतं. शेखऱ्या, माझी रांगोळी एवढी भारी होती, मग अशी चिटिंग का केली? आई शपथ मी नाही चिटिंग केली. हवं तर गुरुजींना विचार. गुरुजी गुरुजी अय, गुरुजी नाही, तू सांग. ते हे काय हे? हा तिची पण रांगोळी चांगली होती की. मग मी कुठे म्हणलं चांगली नव्हती? पण स्पर्धा म्हणल्यावर मेसेज पाहिजे का नाही? हा गुरुजी म्हणले तिला नंबर देऊया म्हणून. हा हा आलो. शेखऱ्या, ए काय झालं चिडायला? काय नाही. अगं जाऊ दे, सोड ना. त्यांना ती रांगोळी चांगली वाटली असेल. तुमच्या JD ला बक्षीस दिलं म्हणून त्यांची बाजू घेऊ नकस. काय मेसेज नाही, काय नाही, अशा रांगोळीला नंबर दिलाय. अगं त्यांची बाजू घेत नाही काय? सांगतोय तुला. मी एवढी चांगली रांगोळी काढून पण मी जिंकले नाही. अगं नाही जिंकली तर नाही जिंकली, त्यात काय एवढं? अगं आयुष्यात जिंकणारनं महत्वाचं नसतं. आपण जे काम करतो ना ते करताना आपल्याला आनंद मिळणं महत्वाचं असतं. रांगोळी काढताना किती मनापासून काढत होतीस, आहे का नाही? अगं आपलं आवडतं काम करताना आपण सगळ्यात जास्त सुंदर दिसत असतो. तू रांगोळी काढताना खूप सुंदर दिसत होतीस. बाकीच्यांचं माहित नाही, पण माझ्यासाठी तूच एक नंबर आहेस. आता तरी खुश का?